नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज मी बनवते नेवऱ्या. नेवऱ्या ज्या आमच्या कोकणामध्ये खूप फेमस आहेत. तांदळाची उकड काढून जशी आपण मोदक करतो तशी सेम तांदळाची उकड काढून नेवऱ्या केल्या जातात. तर या नेवऱ्या कशा केल्या जातात ते तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता पहिले सारण तयार करून घेऊया. सारणासाठी मी इथे 4 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे किसून. ते घालते कढईमध्ये. त्यामध्ये घालते 2 वाटी गूळ. मी ही गुळाची पावडर घेतली. जे माझ्याकडे गुळाची पावडर होती तर ती वापरली. तुम्ही गूळ आणून त्याला किसून पण वापरू शकता. माझ्याकडे हे जे नारळाचं खोबरं आहे, हे नारळ आम्हाला गावी जेव्हा होळीला गेलेलो तेव्हा देवळात ओटीमध्ये दिलेले नारळ होतं. तर आता खूप जास्त दिवस झाल्यामुळे आणि गरमी पण खूप आहे, त्यामुळे नारळ थोडे सुकले होते. त्यामुळे त्याचा चव आहे बघा असा मोठा मोठा किसून घेतल्यासारखा दिसतोय. पण तुम्ही वेळीवर किसून घेतलात ना तर व्यवस्थित बारीक खोबरं चव तयार होतो आणि तो व्यवस्थित मग मिक्स होतो गुळामध्ये. हे बघा, हा जाड असल्यामुळे व्यवस्थित मिक्स होत नाही. आता हे आपलं सारण तयार झालं आहे. थोडीशी घालते याच्यावर वेलची आणि थोडं मिक्स करून घेते आणि आता गॅस मी बंद करते. याला साईडला थंड व्हायला ठेवते. तोपर्यंत बाहेरचं आवरण तयार करून घेते. तर मग आता उकड काढून घेऊया. उकडीसाठी मी इथे 2.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, तर त्यासाठी 2.5 वाटी इथे पाणी घेतले. त्यामध्ये घालते चवीनुसार मीठ. त्यात घालते 1 चमचा तूप. हे घरचं तूप आहे. पाण्याला छान उकळी आले. आता मी यामध्ये गॅस बारीक केला आहे. मी हे पीठ घालून घेते. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते. हे बघा, हे पीठ आता व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता मी गॅस बंद करते आणि या पिठाला मी एक 15 मिनटं झाकून ठेवते. गॅस मी बंद केला आहे. आता 15 मिनटं झाले ते उकड काढून. आता ह्याच्यात मी काढून घेते. तर याला व्यवस्थित मळून घेते. आता हलकीशी गरम आहे. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि मळून घ्यायची, कारण उकड अजूनही गरम आहे. अशी मी व्यवस्थित मळून घेते. एक ना 5 मिनटं मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे बघा. मस्त एकदम सॉफ्ट झालं आहे. आता पीठ व्यवस्थित झालं की नाही कसं बघायचं, तर एक गोळा घ्यायचा छानसा असा. हे बघा, असं करून बघायचं. हे बघा, कुठेही फाटला नाही. तर हे माझं पीठ मळून झालं आहे. आता मी नेवऱ्या करायला घेते. असा एक छोटासा गोळा घेतला, त्याची छान अशी पारी करून घेते. तुम्ही पाहिजे तरी लाटू पण शकता. तुम्ही लाटणार नाही, मी अशी पारी करून घेते. पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आणि अशी पारी आपली करून घ्यायची. आपली पारी करून झाली. आता मी याच्यामध्ये सारण भरून घेते. आता हे असं करायचं आणि मग अंगठ्याने असं अशी झाली. मी अशा सर्व नेवऱ्या करून घेते. एवढ्या सगळ्या नेवऱ्या करून झाल्यात, एवढ्या झाल्यात आता. तर मी यांना आता ना उकडायला ठेवते. त्यासाठी मी इथे एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे. इथे पाणी उकळायला ठेवलं, त्यामुळे पाणी उकळत आलं आहे. मी त्याच्यावर इथे आता चाळण ठेवते. ठीक आहे, चाळणीला मी तूप लावून घेतलं आहे.
आणि आता इथे मी ह्याच्यावर ह्या सगळ्या नेवऱ्या आता ठेवून घेते. ही ना मी आपल्या ज्या करंजी करतो त्या साच्याने त्याच्याने करून बघितली, पण ती अशी व्यवस्थित होत नाही, अशी बघा फुटते. तर बाकीच्या सगळ्या मी हातानेच केल्या. त्यावर ठेवते आता झाकण आणि बारीक गॅसवर एक 15 मिनटं ना मी या वाफवून घेते. गॅस एकदम बारीक करते. 15 मिनटं झालेत, तर आता बघते मी झालेत का आपले. तर हे बघा, हात थोडासा ओला केला आहे, ओलसर हात, आणि बघा चिटकत नाही आहे, याचा अर्थ आपल्या नेवऱ्या झाल्यात. आता मी गॅस बंद करते. आता ह्याला मी 10 मिनटं असं झाकून ठेवते. आपल्या ह्या उकडीच्या नेवऱ्या तयार आहेत. कसा वाटला हा नेवऱ्यांचा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.